नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आता नुकताच पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात महाराष्ट्राचं रूप आणि त्याचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून येतं. पावसाळ्यात तुम्ही सह्याद्रीत कुठेही फिरलात तरी ते मनाला भावतं आणि आनंद देऊन जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ठिकाणं सांगणार नाही, तर महाराष्ट्रातील 6 मॉन्सून सर्किट सांगणार आहोत. म्हणजे एका भागात गेलात की तिथली आजूबाजूची ठिकाणं कशी कव्हर करता येतील ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला सुरुवात करूया. आपलं पहिलं ठिकाण आहे भोर किंवा वरंधा घाट सर्किट. जर तुम्ही पुण्यातनं वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर हा भाग नक्की एक्सप्लोअर करा. या भागात तुम्ही कव्हर करू शकता वरंधा घाट, शिवथरगळ, नीरा देवघर धरण, नेकलेस पॉईंट, मोहरी धबधबा, कावळ्या किल्ला असे अनेक स्पॉट्स तिथे आहेत. आपलं पुढचं ठिकाण आहे नाणेघाट सर्किट. जर का तुम्हाला इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. इथे तुम्ही कव्हर करू शकता नाणेघाट, जीवधन किल्ला, लेण्याद्री गणपती, ओझर गणपती, शिवनेरी किल्ला, रिव्हर्स वॉटरफॉल. आपला पुढचा स्पॉट आहे भंडारदरा सर्किट. निसर्ग, तलाव, धबधबे आणि ट्रेकिंग याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे भंडारदरा सर्किट. ह्या सर्किटमध्ये तुम्ही कव्हर करू शकता रतनगड किल्ला, आर्थर लेक, विल्सन डॅम, रंधा धबधबा, अमरेला फॉल्स, हरिश्चंद्रगड, संधन व्हॅली, कळसुबाई शिखर असे अनेक स्पॉट्स इथे आहेत. त्यामुळे हे एक हेवन आहे. आता पुढचा जो स्पॉट आहे तो अनेक लोकांचा लाडका आहे, तो म्हणजे माळशेज घाट सर्किट. ह्या सर्किटमध्ये तुम्ही कव्हर करू शकता माळशेज घाट, जो की अप्रतिम आहे. नंतर हरिश्चंद्रगड मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि तिथला कोकणकडा तर सुंदरच कमाल. आणि तुम्हाला धबधबे बघायचे असतील तर खिरेश्वरसारखे धबधबे नाहीत, तिथे कमाल धबधबे असतात. तिथे एक धरणसुद्धा आहे पिंपळजोगा धरण, तेही सुंदर दिसतं पावसाळ्यात, त्याचाही व्ह्यू कमाल असतो. आता आपला पुढचा जो स्पॉट आहे तो पुणेकरांचा अत्यंत लाडका आहे आणि तो म्हणजे तामिळी घाट. त्यामुळे आपण आता बघूया तामिळी घाट सर्किटमधलं जागा जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर आता इथे फिरताना तुम्ही तामिळी घाट बघू शकता. देवकुंड धबधबा आहे, मुळशी धरण आहे, प्लस व्हॅली जी रस्त्यातून जातानाच लागते, त्यामुळे तिथे थांबून तुम्ही बघू शकता. नंतर अंधारबन ट्रेक आहे. जर का तुम्हाला रिव्हर राफ्टिंग आवडत असेल तर तुम्ही कोलाडलासुद्धा जाऊ शकता, तेही अप्रतिम आहे. आणि ह्याच सर्किटमधलं आमचं आवडतं ठिकाण म्हणजे सावळ्या घाट. कमाल व्ह्यू असतो तिथे. तुम्ही जर का जायचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण मस्ट आहे. आपला पुढचा स्पॉट आहे सातारा सर्किट. इथे तुम्ही बघू शकता ठोसेघर धबधबा. ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे, त्यामुळे तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा. आणि त्याचं सौंदर्य आणि तो जे काही दृश्य असतं ते कमाल असतं आणि मनमोहक असं म्हणता येईल त्याला. तिथे अजून कास पठार आहे, कास तलाव आहे, सज्जनगड आहे, वजराईचा धबधबा आहे, चाळकेवाडीच्या विंडमिल्स आहेत, अजिंक्यतारा किल्ला आहे. मग हे असे अनेक स्पॉट्स तिथे आहेत. तर हे होते आपल्या महाराष्ट्रातले 6 मॉन्सून सर्किट्स जे तुम्ही या पावसाळ्यात नक्की एक्सप्लोअर करू शकता. पावसाळ्यात फिरताना निसर्गाचा जसा आपण आनंद घेतो तशीच तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि मस्त मनापासून फिरत राहा. तुमचं आवडतं आणि सर्वात सुंदर ठिकाण कोणतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले किल्ले किंवा धबधबे यावर वेगळा व्हिडिओ हवा असेल तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असाच ट्रॅव्हल आणि फूड कंटेंट आम्ही घेऊन येत राहू. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.